दापोली शिक्षण विभागामार्फत विविध स्पर्धा कला जथ्याद्वारे मतदान जनजागृती। सध्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे। मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी स्वीप अंतर्गत दापोली पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत 32 रायगड लोकसभा मतदारसंघांमधील 263 दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये 7 मे रोजी होणाऱ्या मतदान कार्यक्रमाची जनजागृती विविध स्पर्धांद्वारे करण्यात येत असून, मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून त्याचे भान नागरिकांना राहावे। मतदानाच्या दिवशी सर्व नागरिकांनी मतदान करावे व आपला हक्क आणि कर्तव्य बजावावे असे दिनांक 1 एप्रिल रोजी प्रभात फेरी काढून तालुक्यातील 20,536 विद्यार्थी, 996 शिक्षक तर 520 इतर लोकांनी तर दिनांक 3 एप्रिल रोजी चित्रकलेद्वारे 1ली ते 5वीचे 9,323 पैकी 6,412 आणि 6वी ते 12वी 13,213 पैकी 6,326 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून, तसेच दिनांक 8 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या 14,928 पैकी 8,436 विद्यार्थ्यांनी मतदान राष्ट्रीय कर्तव्य, मतदान आपला हक्क, मतदानाचे महत्त्व, मतदान माझा अधिकार, लोकशाही आणि मतदानाचे महत्त्व या विषयावर उत्कृष्ट निबंध लेखन स्पर्धेत सहभाग घेतला आणि आज दिनांक 10 एप्रिल रोजी तालुक्यातील 996 शिक्षकांनी 18,546 विद्यार्थी आणि 510 इतरांचे किमान 2 तास चुनावी पाठशाळा अंतर्गत लोकशाही निवडणूक प्रक्रियेबाबत प्रबोधन केले। तर याच विषयावर पालकास पत्र हा दिनांक 12 रोजी, तर घोषवाक्य मतदान जाणीव जागृती घोषवाक्य स्पर्धा दिनांक 15 रोजी घेण्यात येणार असून 16 एप्रिल रंगावली स्पर्धा होणार असल्याचे नोडल ऑफिसर अण्णासाहेब बळवंतराव यांनी सांगितले आहे। तसेच नमन, भारूड या लोककलेमधील गवळण व वग या माध्यमातून मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मतदान जनजागृती मोहिमेचे जिल्हा नोडल अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तथा प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अर्चना बोंबे, गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव आणि तालुक्यातील स्वीप समूहातील सदस्य शाहीर उदय गांधी, लेखक बाबू घाडीगावकर, विनोदवीर महेश गिमवणेकर, संगीत साथ महेश शिंदे, विजय भारदे यांच्यासह समालोचक संजय मेहता, संजीवनी लाडे आणि सुनंदा मळगे, गणेश तांबिटकर, श्री सागवेकर आदी पथनाट्यासह विविध उपक्रम राबवून मतदानाची जनजागृती करीत आहेत। यामध्ये नमन, भारूड, नाट्यछटा या लोककलेच्या माध्यमातून दापोली शिक्षण विभागातील या प्राथमिक शिक्षकांनी मतदानाची जनजागृती सुरू केली आहे। नागरिकांचाही या कलाजथ्याच्या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। यावेळी 7 मे रोजी होणाऱ्या मतदान कार्यक्रमाचे दिवशी लोकशाही प्रबळतेसाठी सर्व नागरिकांनी आपला अमूल्य मत देऊन मतदानाचा हक्क व कर्तव्य बजावावे असे आवाहन नोडल अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव यांनी केले आहे। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, दापोली।